नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफ चॅनेलवर। आजचा आपला खास आखाडीचा बेत आहे आणि त्यासाठी कोंबडंही तसं खासच पाहिजे, म्हणून रानात जाऊन स्वतः पकडले हे प्युअर देशी कोंबडे। आम्ही आमच्या पार्किंग शेडमध्ये चुलीवर बनवणार आहोत। चला तर बघा आमचं हे खास पारंपरिक देशी बेत। आखाडी स्पेशल देशी कोंबडा। राम राम मंडळी, आज आखाडीतला शेवटचा रविवार आणि या रविवारी आम्ही काहीतरी स्पेशल करायचं ठरवलेलं आहे। तर तो देशी कोंबडा आज आणलेला आहे, आखाडी देशी स्पेशल कोंबडा। आता ते सगळं वाटण मसाल्याचं आम्ही एक जागी करून घेत आहोत। पहिल्यांदा मीठ टाकत आहे, मोठं मीठ आहे हे। त्यानंतर हळद टाकत आहे, हळद थोडी जास्त झाली चालेल पण कमी पडायला नको। हळद चांगली असते ना, हळदीचे गुण पण छान आहेत, अँटीसेप्टिक। त्यानंतर हे आहे धना पावडर, आलं लसूण पेस्ट, थोडं दही, बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीफार, आहे। सगळ्यांचे आग्रहास्तव चुलीवर करायला लागलेलो आहे। आम्ही आखाडीमध्ये मित्रांकडे वगैरे बाहेर जेवत असतोय, घरातली म्हणले आमच्यासाठी स्पेशल काहीतरी करा आज। त्यामुळं आज देशी कोंबडा सापडलेला आहे। थँक्यू। आणि त्यामुळं आम्ही आज तो बेत केलेला आहे। पावसामुळे थोडा लेट झालेला आहे, म्हणजे देशी चुलीवर करणार आहे, लाकडावर। हे सगळं आम्ही आता एक जीव सगळं वाटण सगळं मिक्स करून घेत आहे। कोंबडा एकदम देशी आहे। कोंबडा एकदम प्युअर देशी आहे। सकाळी रानातून पकडून आणलाय ना? सकाळी रानातून आणला मित्रांकडनं। आता हे वाटण सगळं मिक्स आम्ही जरा थोड्या वेळ ठेवू। आता पहिले चूल पेटवू, चूल पेटवल्यानंतर मग याच्याकडं सगळे एक जागी मिक्स करू। तर चूल लावायचं काम चालू आहे। आता लाकडं जरा ओली फार आहेत, थोडीफार ओली आहेत।
जरा चूल पेटल्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण होऊन जाईल. अशा प्रकारे चूल पेटवून झालेली आहे. आता फोडणी टाकण्याचा कार्यक्रम घेऊया. कांदा ठेवलेला आहे चुलीवर. आता आपण यात कांदा परतून घेऊया. कांदा आता तांबडा होईपर्यंत परतून बिन तेलाचा परतून घ्यायचा. घ्या तेल घ्या. बस समोर जरा लाकडी आहे का लवकर जरा कांद्यात मीठ टाकले की जरा लवकर कांदा नरम पडतो. एक टोमॅटो टाकू का? टाका. चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं. देशी कोंबडा 800 ग्रॅमच भरला आणि तेवढा भरल्यानंतर तो चवीला असतो. छान मिळाला. 750 रुपयाला दिला पण छान आहे. देशी कोंबडा 700-800 ग्रॅम म्हणजे चवीला चांगला. आतलं आमचं पाणी सुटलं पाहिजे तोपर्यंत पाणी आत एक थेंब सुद्धा पाणी घालायचं नाही. वर पाणी वर गरम करायचं आहे आपल्याला आणि हे जसं गरम होईल लागलं तर घालायचं आहे आणि मग नंतर रस्सा वाढवताना आपण ते घालणारच आहोत. पंधरा मिनिट ठेवलं तर मॅग्नेट झालं पूर्ण. आता आम्ही शिजवायला टाकलेलं आहे. आता 10 मिनिटांना पुरून बघायचं किती पाणी सुटलंय काय झालंय. त्यानंतर मग पाणी वाढवत जायचं. शक्यतो वाढवायचंच नाही पाणी. अंगाचंच पाणी सुटलं पाहिजे. चुलीवरच करायचं म्हणून हट्ट होता सगळ्यांचा. त्या पद्धतीने चुलीवरच केलं. आता बऱ्यापैकी स्मोक रश्श्यामध्ये उतरेल. बघूया. त्यात एक थेंब सुद्धा पाणी घातलेलं नाही. ते मॅग्नेट केल्यामुळं आमचं पाणी सुटलेलं आहे. अजून थोडा वेळ असंच शिजून घेऊया. खसखस आणि जिरे भाजून घेतलेलं आहे. खोबरं घेतलेलं आहे भाजून. कोथिंबीर, लसूण आणि 2
कांदे भाजून घेतलेले आहेत. हे सर्व वाटण आपण आता बारीक करून घेऊया. पहिल्यांदा सुके मसाले आपण बारीक करून घेऊया. तीळ, खसखस, जिरे आणि खोबरे. लसूण, कांदा आणि कोथिंबीर घालून बारीक करू. जरा कॉफी चालेल आम्हाला. कॉफी पाहिजे? घेऊन येतो. ब्लॅक कॉफी. कोंबड्याची टेस्ट वेगळीच असते ना. देशी तडका दिला की वेगळी टेस्ट. त्यात हा स्मोकी फ्लेवर मिक्स होत असतो. त्यामुळं चवीला थोडा वेगळं लागणार, चांगलं लागणार. गॅसवरची चव आणि चुलीवरची चव वेगळं आहे, डिफरंट आहे, भरपूर वेगळं आहे. त्याचा गावरान तडका. कोंबडा एकदमच देशी होता. प्युअर देशी कोंबडा मिळाला. अळणी जरा काढूया, पांढरा रस्सा. जरा टेस्ट बघा पहिली अळणीची. का बघायचं आहे ना, शिजले का बघूया की. शिजले. रस्याची टेस्ट बघा. म्हणजे पांढरा रस्सा आणि मटण. आता चिकन शिजलेलं आहे, कोंबडा, देशी कोंबडा शिजलेला आहे. एक नंबर. मस्त झालेलं आहे. टेस्टी एकदम. अशी टेस्ट बॉयलरला आणायला येत नाही. फार मस्त. काढू का? अळणी काढू काय? करा. लाल मिरचीचा तडका द्यायचा आहे. आता ग्रेव्ही पूर्ण करणार आहे. आता तिखट घालूया चवीनुसार प्रत्येकाला. मसाल्यामध्ये चटणी मिक्स करून घेतली. मसाला टाकूया. मोठा ही घ्या. चांगला मसाला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. थोडीशी ग्रेव्ही मिक्स केली मसाल्यामध्ये. मसाल्यातलं तेल सगळं सुटलं पाहिजे तेवढ्यासाठी.
हे तेल सुटायला लागलेलं आहे आणि इथे दिला थोडा कसुरी मेथीचा तडका. मस्त वास मस्त यायला लागलाय खमंग एकदम. ही कोंबडा आता थोड्या वेळात रेडी होत आहे. ग्रेव्ही टाईप छान मस्त घमघमाट तरी मस्त यायला लागलंय. तर थोडं याला बॉईल होऊन देऊया. हा हा कलर पण मस्त आलाय एक नंबर. आता हे पूर्ण शिजलेलं आहे, तयार झालेलं आहे. आता ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा, बाहेर ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. बारीक कोथिंबीर आता टाकावरून मस्तपैकी देशी कोंबडा रेडी. अशा प्रकारे देशी कोंबडा आकाडीचा खास तयार झालेला आहे. आभारी आहोत घरच्यांसाठी. आता आपल्याला किती मार्क देतात बघूया. थोडीशी कोथिंबीर वरून टाकून दिली बारीक चिरून. आता चूल बंद करत आहे. जाळ सगळा बाहेर ओढत आहे. आता बघूया चव देशी तडक्याची. देशी कोंबडा मेड बाय माय हजबंड. चला स्टार्ट करूया. आता हे सांगतील टेस्ट कशी झाली ती. एक नंबर. खूपच एकदमच टेस्टी. म्हणजे देशीची तडक्याची जी टेस्ट आहे ना ओरिजिनल तीच टेस्ट आहे. जरूर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. खूपच छान आहे, टेस्टी आहे. आणि देशी कोंबडा ह्याची टेस्ट म्हणजे अफलातून टेस्ट असते. जे आपण बॉयलर वगैरे नाही तर दुसरे असतात ना त्याच्यापेक्षा देशी कोंबड्याची टेस्ट एकदम चव वेगळी असते. जर व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब भी करा. थँक्यू सो मच फॉर दिस डिलिशियस रेसिपी. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.